सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सहित 3 सदस्यीय खंडपीठानं 18 ऑगस्ट 2025 ला एक निर्णय दिला. जर रस्त्यामध्ये खड्डे असतील, तासन तास प्रवाशांना रस्त्यावर खोळंबत राहावं लागत असेल, तर टोल द्यायचा कशाला आणि का द्यावा? नागरिकांनी टोल का द्यावा असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला आहे. टोलची संकल्पना आली ती रस्ते दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून खाजगी क्षेत्रातून पैसे गुंतवणूक करून नागरिकांचा वेळ वाचावा, वेगवान प्रवास व्हावा, गाड्यांचं 1 लिटरचं जे काय अवरेज आहे ते वाढावं आणि त्या बदल्यामध्ये काही पैसे टोलच्या स्वरूपामध्ये प्रवाशांनी द्यावा, ही मूळ संकल्पना होती. पण ज्या ठिकाणी 3 ते 3.5 तासामध्ये पोहोचलं पाहिजे तिथं जर 8 आणि 10 तास लागत असतील, तर हा टोल का द्यावा हा खरा प्रश्न आहे. म्हणून मी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना एक नोटीस दिलेली आहे. ही सध्या बेळगाव ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे हा जो 6 पदरी रस्ता करण्याचं काम चालू आहे. रस्त्यात प्रचंड खड्डे आहेत, पुलाचं काम चालू आहे. कोल्हापूरहून पुण्याला 3 ते 3.5 तासात पोहोचायला पाहिजे, ते 8 तास लागत आहेत. मग प्रवाशांनी टोल का द्यावा, वाहनधारकांनी टोल का द्यावा? आणि सुप्रीम कोर्टाचा जो 18 ऑगस्टचा आदेश आहे त्याप्रमाणे तातडीनं टोल बंद करा, अन्यथा मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून मला अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशा प्रकारची नोटीस माझ्या वतीनं ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेली आहे. मी एक आठवडाभर वाट बघेन आणि कोल्हापूर खंडपीठामध्ये मी ही अवमान याचिका दाखल करून हा टोल जोपर्यंत रस्ता पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत वसूल करून देणार. वास्तविक पाहता वाहनधारकांनी वाहन खरेदी करत असताना 1 टाइम रोड टॅक्स भरलेला असतो. त्याचबरोबर वाहन खरेदी करत असताना त्याच्यावर GST भरलेला असतो, डिझेलवर सरचार्ज आहे. एवढं सगळं असताना मग पुन्हा पुन्हा टोलच्या रूपानं हा कर सर्वसामान्यांच्यावर का? कुठे गेलं तुमचं 1 नेशन 1 टॅक्सचं धोरण? आणि हे कराचे किती प्रकार आहेत, या सगळ्या गोष्टीचा वापर या याचिकेमध्ये आम्ही करणार आहोत.